सर, हे पळून जाऊन लग्न करणं लीगल आहे का खरंच? की ह्याला लीगल मान्यता आहे का गव्हर्नमेंट कडून? सो असं का होते की आजकाल सगळे मुलं मुली पळून जाऊनच लग्न करतात? इव्हन जरी कास्टमध्ये असेल आणि घरच्यांना सांगितलं की मग आमचं लव्ह मॅरेज करून द्या, तरी पण करून देत नाही. तिच्या घरचे अजिबात ऐकत नव्हते. त्या मुलीचा मला कॉल आला, ती माझ्यापाशी सांगत होती, मी घरच्यांना समजून सांगते की अशा अशा गोष्टीत अजिबात तिचे घरचे ऐकत नाही. आता एखाद्या मुलीने एखाद्या मुलावर प्रेम केलंय, त्यांचं सगळं फायनल झालं की पळून जायचंच आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्या मुलीने लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज तुम्ही फिरायला आले, तुम्हाला 200 रुपये उडवायची गरज आहे. ती मुलगी तुम्हाला 1000 रुपये उडवायला होत असेल तर ती तुमच्या कामाची नाही. जर तुम्ही तिथं ती मुलगी शॉपिंग मागते, कंटिन्यू पैसे मागते, दुसऱ्या मुलांशी चॅट करते, तुम्ही असल्यावर तिला दुसरं बोलायची गरज नाही आहे ना. तिला भरपूर सारे सो कॉल्ड मित्र आहेत. तर ह्याच्यामध्ये नक्कीच ती मुलगी उद्या जाऊन तुम्हाला काहीतरी बोलणार. तुमच्या फॅमिलीबद्दल तिचे विचार काय आहेत? तिचे असे विचार आहेत की बाबा आपण लग्न झाले की पुण्याला मुंबईला जाऊन सेट होऊ, किंवा आपण घरच घेऊ, बंगलाच घेऊ, गाडी घेऊ. अशा प्रकारच्या मुली आयुष्यभर टिकत नाहीत असं माझं सरळ मत. ती मुलगी पळून गेली जिच्यामुळे आपली बेइज्जती झाली हो. आहे, तिला मारण्याचा प्रयत्न किंवा त्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला जातो. सो ह्या गोष्टीबद्दल काय सांगाल? म्हणजे तुम्ही पण असे पर्सनली सैराट सारखे केसेस बघितल्यात का? नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यू. तर परत एकदा मित्रांनो, अजून एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलोय, ते म्हणजेच लव्ह मॅरेज. जसं की आपलेच टॉपिक आहे लव्ह मॅरेज. सो त्याबद्दल काय सांगाल? फर्स्टली आपण काय काय डिस्कस करणार आहात, काय सांगणार आहात आज? तर हे बघा मित्रांनो, आज आपण सगळ्यात इथं महत्त्वाचं लव्ह मॅरेजमध्ये येणारे अडथळे, लव्ह मॅरेज कसं करायचं, डॉक्युमेंट्स कुठले लागतात, प्रॉपर लव्ह मॅरेज कुठं करू शकता, कसं करू शकता, कोर्ट मॅरेज लव्ह मॅरेजमध्ये काय फरक असतो, मुलीच्या घरचे, पोलीस स्टेशन, कोर्ट, मुलीला समजा परत वापस नेलं तर वापस कसं आणायचं परत, ह्या रिलेटेड आपण डिटेलमध्ये हा व्हिडिओ आणि हा पॉडकास्ट शूट करतोय. त्याच्यामुळं हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. आणि जरी तुमचे जे काही मित्र असतील त्यांनाही या पॉडकास्टचं व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींपासून सावध राहता येईल. लव्ह मॅरेज जी ही कन्सेप्ट आहे ती एकदा तुम्ही समजावा की नेमकं लव्ह मॅरेज कशाला म्हणतात, ऍक्च्युअल मध्ये कशाला म्हणतात. तर हे बघा, बेसिकली काय होतं, आपण आपल्या घरी पाहिलं असेल किंवा आपल्या जे रिच्युअल्समध्ये परंपरेनुसार लग्न होतात ते कसे होतात की मुलगा मुलगी आई वडील बघतात, मुलगी कशी आहे, मुलगा कसा आहे, आणि लग्न करतात. हे एक बेसिक लग्न आपल्या इथं चालतं. तर लव्ह मॅरेज म्हणजे काय, समजा एखादं प्रेम प्रकरण आहे जे 12वीच्या नंतर वय पूर्ण झाल्यावर प्रेमात येतं, त्यांचं बोलणं चालू होतं, चालू झाल्याच्या नंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. पण समाजामधील जात, इन्कम सोर्सेस, घरचे, ह्या प्रॉब्लेममुळे ते काय करतात, पळून जाऊन कुठंतरी लग्न करण्याचा प्रयत्न करतात. आणि ते पळून जाऊन लग्न केलेलं किंवा दोघांचं ज्या विवाहामध्ये आधीपासूनच संबंध असतात ते लग्न म्हणजे प्रेमविवाह आपण त्याला म्हणतो. ओके. हो. सो सर, हे पळून जाऊन लग्न करणं लीगल आहे का खरंच? की ह्याला लीगल मान्यता आहे का गव्हर्नमेंट कडून किंवा सरकारकडून? अच्छा, आता हे बघा, लव्ह मॅरेजला सुप्रीम कोर्टने, हायकोर्टने जे त्यांचे जजमेंट्स येत असतात त्याच्यामध्ये पूर्णपणे लिगॅलिटी दिलेली आहे की भारतामध्ये मुलगा आणि मुलगी त्यांच्या इच्छेने एकत्र राहू शकतात. ह्याला सगळ्यात मोठा सपोर्ट आहे आर्टिकल 21चा, व्यक्तिगत स्वातंत्र्याचा, ज्याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक मुलीला अधिकार आहेत की ते त्यांच्या इच्छेने त्यांचा पार्टनर निवडू शकतात. राईट टू मॅरी हा आपण संविधानामध्ये अनुच्छेद पाहतो. याच्यामध्ये ते बिनधास्तपणे लव्ह मॅरेज करू शकतात, कायदेशीररित्या एकत्र राहू शकतात. तर सर, जसं की आता लव्ह मॅरेज मी बघतो की खूपच म्हणजे प्रमाणाने वाढतंय. लव्ह मॅरेज जर बघितलं आपण की खूप जण आत्ताचे जे युथ आहे, गावाकडे असेल किंवा शहरामध्ये, पळून जाऊन लग्न करणं हे ट्रेंड बनले आजकाल. सो या ट्रेंड बद्दल काय सांगाल? म्हणजे असं का होतंय आज की प्रत्येक एरियामध्ये आपल्याला न्यूज येते दर महिन्याला किंवा वर्षाला की एक मुलगी पळून गेली एका मुलाबरोबर. सो असं का होतंय की आजकाल सगळे मुलं मुली पळून जाऊनच लग्न करतात? आता हे बघा, प्रत्येकाची काहीतरी काय गर्लफ्रेंड असते. पुण्यामध्ये एखादा शिकाय येतो, मुंबईमध्ये जातो किंवा बाहेर शहरामध्ये जातो, किंवा त्याच्या फोनवर, इंस्टावर आज चॅटिंग चालू होतात. चॅटिंग चालू झाली की कोण ना कोण मैत्रीण आहे, गर्लफ्रेंड आहे, ठीक आहे. मग पुढं जाऊन बाकीचे अडथळे आहेत, घरचे ऐकत नाहीत लग्नाला. जर घरचे ऐकत असतील तर ते काही पळून येणार नाहीत. पण आपल्या घरचे असे आहेत की अजिबातच सपोर्ट करत नाहीत त्या गोष्टीला. इव्हन जरी कास्टमध्ये असेल आणि घरच्यांना सांगितलं की मग आमचं लव्ह मॅरेज करून द्या, तरी पण करून देत नाहीत. का तुम्हाला वाटतं की का करून देत नसतील? कारण काय इश्यू आहे? घरच्यांना त्या गोष्टीची चीड आहे. आपल्या भारतीय समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे
घरचेच पाहणार तोच मुलगा आणि त्याच्याशीच लग्न करायचं असं एक हे आहे. त्याच्या मागं कारणे आहेत की घरच्यांना वाटतं आपली मुलगी किंवा आपला मुलगा अजून त्याला तेवढं समजत नाही, आम्ही जे पाहतो त्याच्यासाठी ते योग्य आहे, त्याचं कुठंतरी आयुष्यभर सुखासमाधाने तो राहील, त्याच्या मागं एक पॉझिटिव्हच त्यांचं इंटेन्शन आहे. पण तरीही काय होतं, बाकीच्या मुलामुलींना त्यांच्या इच्छेने राहायचं असतं. मग तो ट्रेंड सेट झालाय की घरचे नाही ऐकलं की डायरेक्ट पळून जाऊन लग्न करायचं. आणि त्यांना आज पोलीस कोर्ट एवढं सपोर्ट करते की त्यांना कोणी महागारी ओढायला किंवा त्यांना थांबवायला कोण नाहीये. आणि थांबवलं बी नाही पाहिजे, कारण कायद्यानुसार प्रत्येकाला अधिकार आहेत आणि ते अधिकार आपल्याला संविधान दिलेत, तर त्याचं रक्षण करणं हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स त्याच्यामध्ये दिलेलेच आहेत, तसे मेन्शन केलेले आहेत की त्याला आहेच तसे पॉवर्स. सो याच्यामध्ये सर डेटिंग ऍप्स बद्दल काय सांगाल? जे आता डेटिंग ऍप्स आहेत त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे तिथूनच खरं तर आता जे युथ आहे ते कनेक्ट करते लव्ह मॅरेजच्या रिलेटेड, जर असं बघायला गेलं तर. अच्छा, तर माझा त्याच्यावर व्ह्यू असा आहे की डेटिंग ऍप्स जे आता चालू आहेत भरपूर प्रमाणात, हे एवढं सक्सेस नाही आहेत. ओके. जे आपण फक्त ऍड होतात मुलं मुली, ते लग्नापर्यंत नाहीत जात. समजा 100 कपल जर एकत्रित त्याच्यामध्ये आले तर ते लग्नापर्यंत त्यातले 1 ते 2 जातात फक्त माझ्या मते. कारण काय होतं, पूर्णपणे माहिती नसणं, बाकीचं कामधाम सोडून त्या डेटिंग ॲपवरच वेळ घालवणं, तिथंच मुली शोधणं, असे लोक प्रवृत्तीचे लग्न करत नाहीत. शेवटी त्यांचं इंटेन्शन फक्त आहे, चालू आहे, ठीक आहे आणि सोडून द्या, असं इंटेन्शन. त्यामुळे डेटिंग ॲपवर माझं असं क्लिअर म्हणणं आहे की नाही, एवढं सक्सेसफुल नाही आहे किंवा ते लोकांनी ते नाही वापरायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय त्याच्यापेक्षा तुम्ही सोशल मीडिया ॲप्स आहेत, तुम्ही ते वापरू शकता. ऍटलिस्ट तुम्हाला माहित पाहिजे कुठल्या व्यक्तीसोबत तुम्ही बोलताय, कुठला आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, मुलगी कसली आहे, बरोबर आहे, ते तर माहित पाहिजे. डेटिंग ॲप्समध्ये अशी कुठलीही माहिती नसते. तुम्ही सरळ चॅटिंग चालू करता, डेट करता, भेटता आणि इथून मग वेगळे इश्यूज अराईज होऊ शकतात. तर सर आजच्या ह्याच्यामध्ये आपण एक युथमध्ये ट्रेंड बघतोय की कमिटमेंट कोण देत नाही, म्हणजे लग्नापर्यंतची कमिटमेंट दिली जात नाही. काय सांगाल? म्हणजे सिच्युएशनशिप करू शकतो आपण, मग लिव्हिंग रिलेशनशिप करू शकतो, पण कमिटमेंट नावाचा प्रकार आता खूप कमी भेटतोय, म्हणजे कमी दिसतोय मला तरी, की आजचे मुलं किंवा मुली कमिटमेंट द्यायला मागं पडतात जरा. अच्छा, तर त्याचं कारण असं असू शकतं की जे सोशल मीडियावर आपण पाहतो भरपूर सारे प्रोफाईल्स असतात. तर आपलं कसं होतं, कॉलेजला गेलं की भरपूर मुलं असतात, भरपूर मुली असतात आणि तिथंच एक असं सेट झालंय की 2-3 गर्लफ्रेंड मुलांनी बनवायच्या, 2-3 बॉयफ्रेंड मुलींनी बनवायच्या आणि कमिटमेंटचा तो विषयच राहिला नाही. आणि शेवटी काही मुली, हे बघा, मुली 24-25 वयाच्या पुढे गेल्या की त्या शक्यतो लव्ह मॅरेज करत नाहीत, कारण त्यांना तेवढी मॅच्युरिटी येऊन जाते की नेमकं काय प्रकार आहे, की नेमकं आयुष्यामध्ये महत्वाचं काय आहे, मुलगा कसा आहे. हां, 24-25च्या पुढं सुद्धा जर मुलगा चांगला कमवता असेल तरच ती मुलगी त्याच्याशी लग्न करते. म्हणजे लक्षात घ्या की 24च्या आत समजा 18, 19, 20, 21, 22ची मुलगी आहे, तर त्याच्यामध्ये ती त्या मुलाचं जास्त करून बघत नाही की ह्याचं कसं बॅकग्राऊंड आहे, काय. मग ह्याच्यामध्ये कमिटमेंटला प्रॉब्लेम असा येतो की जी मुलगी असते मुलाबद्दल तेवढं सेफ फील करत नाही ह्याचं आपलं फ्युचर. आणि मुलगा जरी असला तरी त्याचं जर चांगलं इंटेन्शन असेल त्या मुलीबद्दल तर 100% तो कमिटमेंट करतो. पण इंटेन्शन जर नसेल तर मुलं नाही करत आज कमिटमेंट, असा विषय होतो. सो याच्यामध्ये सर पळून जाण्याचं काही एज ग्रुप तुम्हाला दिसतं का, की त्यामध्ये एक स्पेसिफिक एज ग्रुपचीच मुलं जास्त प्रमाणात पळून जातात आज, असं काय आहे का? हो, 100%. 18 वय वर्ष ते 24 वय वर्ष ह्या एज ग्रुपमधले मुलं खूप जास्त इंटरेस्टेड आहेत लव्ह मॅरेजमध्ये. आम्ही सुद्धा आता आमचे व्हिडिओ बनवतो, त्याच्या इनसाइट्समध्ये दिसतं की कुठला प्रवर्ग हा जास्त बघतोय एजमध्ये. तर त्याच्यामध्ये 18 ते 24 सगळ्यात जास्त इंटरेस्टेड पार्टी त्याच्यामध्ये आहेत. ओके. आणि ह्याच्यामध्ये प्रमाण किती, की मुलं जास्त पळून जातात आहे, म्हणजेच काय की मुलं जास्त मुलींना पळून नेतात आहेत की मुली मुलांना पळून नेतात आहेत? आता बेसिकली विचार केला तर दोघंही सोबत पळून जात असतात, पण ज्या रिलेशनमध्ये मुलगी मुलाला पळून नेते ते सक्सेस होतं माझ्या मते जास्त. आणि मुलं कुठंतरी चल बळत चल, पण ज्या वेळेस पोलीस स्टेशनला हजर होतात त्यावेळेस खरी अडचण येते. कारण थोडंफार प्रेशर करून नेलेल्या व्यक्तीला घरच्यांचं प्रेशर आला, मुलगी तिथं पलटते आणि मुलावर गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे ती फॅमिली जी आहे ती मुलीला प्रेशराईज करते की तू घरी ये. सो ह्या केसमध्ये मुलीने काय केलं पाहिजे आणि जनरली होतं काय, की केसेस तुम्ही बघितलेत, खूप सारे केसेस तुम्ही हँडल केले, सो ह्याच्यामध्ये होतं काय नेमकं? आता मुलीला ज्यावेळेस पोलीस स्टेशनला हजर केलं जातं, सगळ्यात तिचे आई वडील येतात.
आईवडील आले की कालवा होणार, मी विष घेऊन जाणार, मी फाशी घेणार, वॉटेवर. पण त्यावेळेस मुलीने हा विचार करायला पाहिजे की एक तर तुला इथं पलटायचं होतं, म्हणजे ह्या सिच्युएशनला त्या मुलाचं तर वाटोळच होणार, तू बरोबर. त्याच्याबरोबर राहणार नाही. हा जर डॉक्युमेंटेशन प्रॉपर असेल तर ॲफिडेव्हिट असेल तर मुलाला शक्यतो काही अडचण येत नाही. पण समजा तिने म्हणलंच मला फसवलं, मला हे खाऊ घातलं ते खाऊ घातलं, मुलाला अडचण, आणि मग तिथून खरं किस्सा चालू होतो. मग मला अशा मुलींना सांगायचे की एक तर तुम्ही आधीच पळून जाऊ नका, तुम्ही स्पष्ट त्या मुलाला सांगा मला जमत नाही, आणि प्रेशर करत असेल तर तुमच्याकडे रेमेडीज अवेलेबल आहेत. तुम्ही पोलिसांकडे जाऊ शकता, घरच्यांना सांगू शकता, तुमच्या भावाला किंवा कोणालाही. तर मुलींसाठी काय सांगाल, म्हणजे एखाद्या मुलाबरोबर पळून जाण्याच्या आधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? अच्छा, आता एखाद्या मुलीने एखाद्या मुलावर प्रेम केलंय, त्यांचं सगळं फायनल झालं की पळून जायचंच आहे, हम्म. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्या मुलीने लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पैसे. त्या मुलाकडे पैसे पाहिजे. प्रेम हे 2 नंबरला घेतो का, त्याच्या मागं कारण आहे. कारण हे बघा, एकदा प्रेम फक्त कधीपर्यंत असतं, एक थोड्या टायमापर्यंत. हम्म. आयुष्यभर प्रेम चालतं ते वेगळं प्रेम असतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला संसार करायसाठी आयुष्यभर तुमच्या बेसिक नीड्स पूर्ण होण्यासाठी पैशाची गरज असते. बरोबर. त्या मुलाकडे पैसे पाहिजे. दुसरी गोष्ट, जरी त्याच्याकडे आत्ता काही नसेल तरी तुम्ही त्याला ओळखलं पाहिजे की ह्याचं माइंडसेट काय आहे, ह्याचं कर्तृत्वान आहे का, हा बाबा ह्याच्याकडे समजा 10,000 रुपये आलं तर हा उडवायचे बघतोय का 10,000ला 10,000 अजून कमवायचे बघतोय, ही गोष्ट त्यांनी पाहिली पाहिजे. असा मुलाकडे बघून आणि घरच्यांचा थोडाफार विचार करून की पुढं समजा काय परिस्थिती होऊ शकते. शक्यतो बघा, घरच्यांचं काय जास्त, घरचे परत बोलतात, ऐकतात, सगळं होतंच. पण मुलीने मुलाकडून पैसे, त्याचं बॅकग्राऊंड, त्याच्या घरचे हे पाहिलं पाहिजे, आणि प्रेम एवढं पाहिलं पाहिजे पळून जायच्या आधी. सर, हेच मी ऑपोजिट जेंडरकडे फॉरवर्ड करायला क्वेश्चन, तेच म्हणजे की मुलांनी काय केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, त्याला एका मुलगी पळून न्यायची, सो कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे कुठल्याही मुलीला पळून न्यायच्या आधी? आता हा फक्त महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण मुली मुलाकडे बघतात पैसे, ठीक आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं की एका मुलाने मुलीकडे काय बघितलं पाहिजे. मुलाने सगळ्यात महत्त्वाचं बघितलं पाहिजे त्याचं जे पास्ट आहे, बॅकग्राऊंड. आता हे बोलायला आपल्याला थोडं वेगळं वाटतं, पण रिॲलिटी आहे की ते पाहिलंच पाहिजे. जर मुलगी आधीपासूनच व्यवस्थित, समजा तिचे भरपूर सारे डेट्स करते मुलांना, तिचे बाहेर आहेत काही विषय, आणि ती तुम्हाला फक्त ॲज अ फ्रेंडली बोलते, तुम्ही त्याला एक प्रेम समजताय, आणि तुम्ही तिला तरी प्रेशर करताय स्टील की चल पळून चल, असं कर, लग्न करू, आणि समजा ते जर धर्म वेगळा आहे तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रोसिजर आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलाने पाहिल्या पाहिजे मुलीकडून. सो बॅकग्राऊंड चेक कसं करायचं, काय सांगा? म्हणजे खूप मुलांना ते माहित नाही की नेमकं मुलीचं बॅकग्राऊंड कसं चेक करतात. आता तुम्ही मुलीला जेव्हापासून बोलायला चालू केलं, एक तर तुम्ही 2-3 महिन्यात, 5 महिन्यात, 6 महिन्यात डिसिजन घेऊ नका की ह्याच मुलीसोबत लग्न करायचंय. तुम्ही थोडा काळ जाऊ द्या, 2 वर्ष, 3 वर्ष, मिनिमम 2.5-2 वर्ष तरी मिनिमम. तर 2 वर्षाच्या मध्ये तुम्ही ओळखू शकता की समजा तुम्ही कुठं फिरायला गेले, तिथं ही मुलगी एखादी गोष्ट तुम्हाला, माझं प्रिन्सिपल आहे असं आहे की तुम्हाला किती गरज आहे. आज तुम्ही फिरायला आले, तुम्हाला 200 रुपये उडवायची गरज आहे, ती मुलगी तुम्हाला 1000 रुपये उडवायला होत असेल तर ती तुमच्या कामाची नाही. जर तुम्ही तिथं, ती मुलगी शॉपिंग मागते, कंटिन्यू पैसे मागते, दुसऱ्या मुलांशी चॅट करते, तुम्ही असल्यावर तिला दुसरं बोलायची गरज नाही आहे ना. तिला भरपूर सारे सो कॉल्ड मित्र आहेत. तर ह्याच्यामध्ये नक्कीच ती मुलगी उद्या जाऊन तुम्हाला काहीतरी बोलणार. तुमच्या फॅमिलीबद्दल तिचे विचार काय आहेत, तिचे असे विचार आहेत की बाबा आपण लग्न झाले की पुण्याला मुंबईला जाऊन सेट होऊ, किंवा आपण घरच घेऊ, बंगलाच घेऊ, गाडी घेऊ. अशा प्रकारच्या मुली आयुष्यभर टिकत नाहीत, असं माझं सरळ मत आहे. मुलगी कशी पाहिजे हे तुम्हाला आपण पुढं सांगू की नेमक्या एका मुलीने कसं राहिलं पाहिजे. ओके. सो ह्याच्यामध्ये सर अजून एक मेजर प्रॉब्लेम येतो, म्हणजे खूप जरा फॅमिलीचा कन्सर्न असतो की जे मुलं आज मुली बघतात आहेत ते मोस्टली इंटर कास्टचे जे मॅरेजेस आहेत, त्यामुळे कुठेतरी पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण जास्त वाढलंय. सो इंटरकास्ट मॅरेज बद्दल काय सांगाल? इंटरकास्ट म्हणजे आता हिंदू धर्मामध्ये भरपूर जाती आहेत आपल्याकडे. तर त्याच्यामध्ये एखादी समजा मुलीची कास्ट वेगळी आहे, मुलाची कास्ट वेगळी आहे, तर त्याच्यामध्ये कास्ट आपल्याकडे सिस्टम तुम्हाला माहिती आहे अजिबात ऐकत नाहीत. कितीही मुलाकडे पैसे असू द्या, मुलगा रोज 2 लाख रुपये जरी कमवतो, असा आपला एक किस्सा झाला. मुलाकडं जवळजवळ 1,80,000 रुपये त्याला पगार होता. 1,80,000 रुपये पगार होता. त्याच्या घरी चांगलं होतं, सर्व गोष्टी चांगल्या होत्या, पण फक्त त्याची कास्ट वेगळी होती.
आणि कास्ट अशी पण काय म्हणजे आपण त्याच्यामध्ये भेदभाव करतच नाही, त्याच्यामुळे वर खाली आपण सांगायचा आपल्याला अधिकार नाही. तर जास्त काही वेगळी नव्हती. तरी सुद्धा तिच्या घरचे अजिबात ऐकत नव्हते. त्या मुलीचा मला कॉल आला, ती माझ्यापाशी सांगत होती, मी घरच्यांना समजून सांगते की अशा अशा गोष्टीत. अजिबात तिचे घरचे ऐकत नव्हते. आणि त्याच मुलीचं लग्न त्यांनी एक 30,000 ते 35,000 कमवलं. MIDC मध्ये जो त्यांच्या कास्टचा होता त्याच्यावर लग्न लावून दिलं. मग हे इंटरकास्ट मॅरेजचं दुर्दैव आहे की बाबा जर तुम्ही हे त्याच्यासाठी करतात ते, आणि त्या कपलचं दुर्दैव आहे की जे एकत्र येऊ शकत नाहीत फक्त कास्टमुळं. सो सर ह्याच्यामध्ये आपण रिसेंटली एक बघितली अगरवाल केस जी आपण बघितली, अशा केसेस पण खूप होतात ज्यामध्ये लव्ह मॅरेज तर आहे आधीपासून, पण नंतर दुसऱ्याशी लग्न लावलं जातं आणि मग कुठंतरी त्याच्यावर परत त्याला मारण्याचा प्रयत्न केला. असे खूप सारे केसेस आता रिसेंटली येतात की मुली आता बॉयफ्रेंडला मारतात आहेत. बरोबर. सो काय सांगा त्याबद्दल? आता याच्याबद्दल हा जनरलच झालंय. आता कोणी पण ते मुलांच्याच मागं लागलेत असा विषय झालाय. आता त्या मुलाने किंवा त्या मुलाच्या घरच्यांनी त्या मुलीचं बॅकग्राऊंड होतं तर थोडंफार क्रॉस चेक करायला पाहिजे होतं. जरी ती मुलगी तशी असली तरी आधी त्यांना समजायला पाहिजे होतं. आणि त्या मुलीने जो डिसिजन घेतला तो साफ चुकीचाच आहे. कारण जरी तुमचं काही विषय असू द्या, तुमचं प्रेम प्रकरण आहे, तर दुसऱ्याचा जीव घेणे हा पर्याय नाही ना त्याच्यावरचा. बरोबर. तर मुलींना सांगणं एवढंच आहे, तुमचं लव्ह रिलेशनशिप हे वेगळं आहे. तुम्ही तिथे काय करायचं ते करा, पण त्याचा इम्पॅक्ट तुमच्या दुसऱ्या पार्टनरवर, म्हणजे समजा तुम्ही लग्न ठरवताय त्याला कशाला, म्हणजे आज त्यांच्या घरचा मुलगा गेला, तो वेगळाच प्रॉब्लेम, त्याचा जीव गेला, ह्याच्या घरच्यांना ट्रॉमा, पोलीस स्टेशन कस्टडी, हिचं जाऊ द्या, हिचं तर समजा हिने चुकीचंच केलेलं आहे. बरोबर. मला एवढंच सांगायचं की मुलगी पाहताना 100% क्रॉस चेक केलं पाहिजे, त्याच्या गोष्टी पाहिल्या पाहिजे, स्वभाव, तिची मानसिकता, त्याच्यामध्ये इथून मागचे तिचं काय रेकॉर्ड आहेत, कसे डेट्स किती झालेले आहेत, आणि आपल्याला समजतं. थोडेफार फ्रेंड्स लोकांना विचारलं तर समजून जातं. ह्या गोष्टी जर थोड्याफार त्यांनी क्रॉस हे केल्या असत्या तर कदाचित ही गोष्ट आज टळली असते. आणि तिलाही जो मृत्यू झाला अग्रवाल, त्यांनी थोडंफार असं कन्सल्टेशन करायला पाहिजे होते की बाबा तुझं काय आहे का, मी माझ्या स्वतःहून घरी नाही म्हणतो, असं बी बोलायला पाहिजे. आपलं जरी एक, आता मग त्याच्यातून एक बाकीच्यांना काय सांगायचं, तर बाकीच्यांना असा सल्ला आहे की तुमचं लग्न ठरतंय, घरचे तुमचं लग्न लावतात, आता बळजबरी लावतातच, मग याच्यामध्ये तुम्ही पुढच्या पार्टनरला विचारा विश्वासात घेऊन की मुलगी असेल तर हे बघता म्हणायचं तुझा काय विषय आहे का, तुला कोण आवडतं का, आणि असं करू नका की मुद्दामून सांगा ही जे काही बाहेर आहे म्हणून ही मला नाही म्हणते, तसं करू नका. तुम्ही तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग ठेवा आणि घरच्यांना सांगा की मला ही मुलगी आवडत नाही, तिने जर तुम्हाला काय सांगितलं, आणि तसंच मुलांनाही करावं. असं केलं तर सिम्पली मध्ये तुम्ही त्या गोष्टी टाळू शकता, उद्या तुमच्या संसाराचं वाटोळं थांबू शकता. सो याच्यामध्ये सर अजून एक कुठलं पॅटर्न दिसतो का तुम्हाला याच्यामध्ये, लव्ह मॅरेज हे जे पळून जाऊन लग्न होतं त्यात एक पॅटर्न दिसतो का? कारण की खूप सारे केसेस तुम्ही बघितलेत, त्याच्यामध्ये एखादं स्पेसिफिक असं पॅटर्न आहे की बाबा हेच प्रकार चाललेत? मी आता रोज पाहतो, माझ्याकडे रोज 10 ते 15 लग्न 5-6 लिव्ह इन होतात. एक सिंपल पॅटर्न आहे. मला एक कॉल येतो, वय डॉक्युमेंट्स विचारलं जातं, लग्न करायचे, ऑफिसला येतात, लग्न होतं, पोलीस स्टेशनला हजर होतात, स्टेटमेंट होतं, दोघं सोबत राहतात. एवढा पॅटर्न कंटिन्यू चालू आहे. आता याच्यामध्ये 19-20 काय की मुलगी समजा नाही बोलली, पोलीस स्टेशनला कुठंतरी डिपार्टमेंट मॅनेज झालं होतं. आता मध्ये आमचं रिसेंटली एक कळम, आता कैलास पाटील यांचा मुद्दा तुम्ही ऐकला असेल की ते विधानसभेमध्ये सांगितलं की असं असं लग्न केलेलं आहे आणि ते कशा आधारे दिलंय आणि मुला मुलींनी पळून जायला नवीन निर्बंध आणले पाहिजे, तर त्याच्यावर मुद्दा. तर मग त्याच्यावर आपण थोडं पुढं बोलू वाटलंच. पण मग हा मुद्दा कशामुळे रिलेट करतो, ह्या जो पॅटर्न आहे हाच रेग्युलर चालू आहे, ह्याच्यामध्ये काही वेगळं असं नाही. ओके. सो ह्याच्यामध्ये सर अजून एक गोष्ट येते की आपण जर सैराट पिक्चर बघितला, सो त्यामध्ये जो लास्टचा पार्ट दाखवलाय तो खूप जण, म्हणजे खूप फॅमिलीज तो लास्ट पार्ट निवडतात. म्हणजेच काय की जी मुलगी पळून गेली, जिच्यामुळे आपली बेइज्जती झाली, तिला मारण्याचा प्रयत्न किंवा त्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला जातो. सो ह्या गोष्टीबद्दल काय सांगाल? म्हणजे तुम्ही पण असे पर्सनली सैराट सारखे केसेस बघितल्यात का, आणि त्याच्यातलं काय अनुभव होता? हो, पाहिलेत ना मी. मुलाकडच्या साईडने आणि मुलीकडच्या साईडने बी आम्ही अशा केसेस पाहिलेले आहेत. भरपूर प्रमाणात असं होतं. मुलगा मुलगी पळून गेल्यानंतर त्यांना कुठून तरी सोबत शोधून आणायचं आणि वेगळं करायचं पोलिसांच्या साह्याने, असं होतं. पण आता ते एक जातीवाद म्हणा, घरच्यांचा
राग म्हणा, ह्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. आता आपल्याकडे केस आलती, बार्शीमधील केस होती. ओके. तर ज्याच्यामध्ये मुलगी आणि मुलगा आपल्याकडे आले, त्यांनी लग्न केलं. वापस गेल्यानंतर त्यांना तिथं पोलिसांना थोडंफार हे करून त्यांना वेगळं केलं गेलं. वेगळं केल्यानंतर त्या मुलीला एकदम मारहाण करण्यात आली, त्या मुलाला मारहाण करण्यात आली घरी नेऊन. दोन्ही पार्टीने आपापल्या मुलीला घरी नेलं. पण त्या मुलाचा मला नंतर फोन आला, म्हटलं असा असा प्रकार झाला आहे, कायद्याने हे चुकीचं आहे. नंतर त्या मुलीला मिळवण्यासाठी आम्ही मग हायकोर्टला पिटिशन फाईल केली, हॅबेस कॉर्पसमध्येच. आणि त्या मुलीला कोर्टात बोलवलं गेलं. त्या मुलीला कोर्टात बोलवलं तर अक्षरशः एवढं मारलं होतं, अंगावर वळ होते. हायकोर्टने त्याचं हे घेऊन त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. असा प्रकार केस झाली होती. आणि अशा होत राहतात. त्याच्यामध्ये एक शिक्रापूरचा आपल्याकडे एक मॅटर होता. तर मुलीच्या घरच्यांनी मुलीला तर घरी नेलंच, पण मुलाला 4 ते 5 दिवस कुठं ठेवलं होतं काहीच पत्ता नव्हतं. त्यालाच समजत नव्हतं. डोळ्याला पट्टी बांधली होती, अजिबात समजत नव्हतं. त्याने मला नंतर कॉल केला. आम्ही त्या मुलीच्या घरच्यांवर गुन्हा दाखल केला परत. असे बी प्रकार होतात. पण 100मध्ये 1 ते 2. तर याच्यामध्ये कन्क्लुजन असे की तुम्ही थोडंफार बॅकग्राऊंड चेक करा. आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल घरच्यांची, किंवा तुम्हाला वाटत असेल की हे आता असं काही करू शकतात, तर तुम्ही सरळ तुमच्या SP ऑफिसला हजर व्हा. SP ऑफिसने जर तुमची तक्रार नाही घेतली लग्न झाल्याच्या नंतर, तर तुम्ही एक वकील बघा आणि कोर्टामध्ये तसं कंप्लेंट त्यांच्या विरोधात देऊ शकता. आणि प्रोटेक्शनसाठी बी तुम्ही अर्ज तुमच्या SHO पोलीस स्टेशनला करू शकता. ही त्याच्यामध्ये प्रोसेस आहे. पण तुम्ही जर आधी ही प्रोसेस स्किप केली तर घरच्यांना तर कुठली केस पण नाही झाली, NC पण नाही झाली, ते तुमच्यावर थोडंफार हानीमारीचा प्रकार करू शकतात. सर याच्यामध्ये आपण आता हे कपलच्या साईडने बोलतोय, पण मला ऍक्च्युली पॅरेंटच्या साईडने बोलायचं, कारण की त्यांच्या साईडने जर तुम्ही बघाल तर त्यांची काही चूकच नाहीये. बरोबर. कारण की त्यांची पण अपेक्षा असते, प्रत्येका आई वडिलांची अपेक्षा असते की त्यांच्या मर्जीने किंवा त्यांचे काही आपण म्हणतो ना की इच्छा असतात बरोबर. की मला माझ्या मुलाचं लग्न असं लावायचं होतं किंवा ह्या मुलीशी करायचं होतं, चांगल्या घराण्यामध्ये हो. करायचं होतं. सो त्यांची पण काही चूक नाही असं मला वाटतं. सो त्यांच्याबद्दल काय सांगाल? तर माझं पॅरेंटच्या बद्दल असं मत आहे की जर तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला जेव्हा आढळेल की कोणाशी तरी बोलते, तर तुम्ही त्या मुलाची चौकशी करा. डायरेक्ट वाद करायला चालू करू नका. चौकशी करा की मुलगा कसा आहे, मुलगी कशी, आपली मुलगी सेटल होऊ शकते का. जर तुम्हाला नाहीच वाटत की समजा मुलगा कुठेतरी 10-12 हजार रुपये कमवतोय, त्याचा कुठं इन्कमचा पत्ता नाही आणि तो काहीतरी वाईट नादाला आहे, तर 100% विरोध करा. पण ज्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह आहे, मुलगा काहीतरी कमवतोय, तर तिथं तुम्ही तुमच्या मुलीला सपोर्ट करायची बी ताकद ठेवा, असं माझं सांगणं आहे, ज्याने तुम्हाला त्रास होणार नाही. आणि थोडं आज कुठंतरी त्या जातीच्या पुढं या, असं मला म्हणायचं आहे की आता बाद झाला. आता त्या जाती सगळं गोष्ट आता संविधानाच्या पुढं कोण नाही. किती दिवस त्या जातींमध्ये आपण गुंतून राहणार आहे. कुठंतरी त्या जातींच्या बाहेर येऊन लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप ह्याला कुठंतरी सपोर्ट करा थोडाफार. जास्त मी म्हणतो की असं नाही की एखादा पोरगं काहीच करत नाही तरी बी तुम्ही त्याला सपोर्ट करा, पण तुमच्या सोयीच्छेने तुमच्या मुलाच्या आनंदासाठी तुम्ही एकदा विचारून बघा. 2 घरं बसा, काही तोडगा निघतोय का बघा. तुम्ही डायरेक्ट मुलीला मारणं, मुलाला मारणं, वेगळं करणं, केस करणं, अशा भानगडीत पडून जास्त इज्जत घालून घेऊ नका. पॅरेंट्सकडे राईट्स आहेत का, की लिगली पॅरेंट्स काही करू शकतात का त्यांच्या मुला किंवा मुलीविरुद्ध? लिगली एक 2016च्या आधी एक राईट होता की बाबा जरी मुलगा आणि मुलगी लव्ह मॅरेज करत असतील तरी सुद्धा मुलीच्या वडिलांना आणि आईला त्यांच्या राईट्स होता की आमची मुलगी तिच्या भवितव्याचा विचार करण्याचा आम्हाला अधिकार आहे. पण एक 2016मध्ये एक जजमेंट आलं, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने स्पष्ट सांगितलं मुलीचं वय 18 आहे, तिला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, कोणीही तिच्या इच्छेपुढे जाऊ शकत नाही, तिला पूर्णपणे ती निवडेल की तिला कोणाबरोबर राहायचं. त्याच्यामुळं आज आपण विचार केला तर जास्त अधिकार नाहीच अधिकार सगळ्या सोबत. ओके. सो सर ह्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम मला दिसतो की खूप कपल्स म्हणजे मुलं मुली पळून जातात, पण नंतर जाऊन त्यांना रिग्रेट होतं की मी ह्या पोराबरोबर किंवा ह्या पोरीबरोबर हो. पळून गेलो, चूक झाली माझ्या. नंतर असं होतं की पॅरेंट्सकडे पण नाही जाऊ शकत आणि त्या मुलाने मुलीने पण धोका दिलेला असतो. सो असे काही केसेस बघितलेत का तुम्ही? हो, पाहिलेत ना. आमच्याकडे जे लिव्ह इन रिलेशनशिप झालं एक, तर त्याच्यामध्ये एक मुलगा, त्याचं आधी लग्न झालं, बायको सोडून गेली, त्याला सोडून गेल्यानंतर त्यांनी एक जी त्याची गर्लफ्रेंड होती तिचंही आधी लग्न झालं होतं, तिचंही हस्बंड तिला सोडून गेले ते म्हणजे. तर मग ते सोबत आले, आपल्याकडे लिव्ह इन रिलेशनशिप केलं, एक 4च दिवस सोबत राहिले, फक्त 4 दिवस. त्याच्यामध्ये त्यांचा वाद झाला. वाद झाल्यावर तो मुलगा डायरेक्ट निघून गेला.
बापरे. काहीच विचार न करता त्या मुलीचा, तिच्या मागं काहीच नाही. इथं पुण्यात एकटी होती ती, तिने मला कॉल केला, दादा असा असा विषय झालाय. मला खूप वाईट वाटलं की असं नव्हतं करायला पाहिजे एवढं. मग मी त्या मुलीला सांगितलंय, बघ बाई म्हणलं आता काय कर, तू तुझ्या घरी जा, घरचे काय म्हणतात बघ. मग ती तिच्या घरी गेली, पण घरचे पण काय सपोर्ट करत नव्हते जास्त. मग ती थोडे दिवस तिच्या पाहुणेरावळ्यांकडे राहिली. परत त्या मुलाचा फोन आला, पण तिने मला कॉल केला की असा तर मुलगा मला परत फोन करतोय तो की सोबत राहू. म्हटलं आता नको राहू सोबत, कारण आता एकदा चूक झाली, विषय सोडून द्या. आणि आपण मागच्या आधी पॉडकास्ट चालू झाल्यापासून जे सांगतोय, काय पाहिलं पाहिजे मुलींमध्ये मध्ये, काय नाही पाहिलं पाहिजे, हाच तो परिणाम. जर तुम्ही प्रॉपर पाहणार नाही, तुम्ही डायरेक्ट फक्त तुमच्या चॅटिंगवर जेवढी चॅटिंग झाली 4 महिन्याची, आणि त्याच्यावर जर तुम्ही लिव्ह इन किंवा लग्न करताल, तर 100% उद्या असा प्रॉब्लेम येऊ शकतो. माहीतच नाही ना तुम्हाला की पुढचा माणूस कसा आहे. त्याच्यामध्ये प्रेम ओळखायचं कसं, म्हणजे एखादा म्हणतो ना आपण की मुलगा ट्रस्टवर्दी आहे का नाही, किंवा एखादी मुलगी ट्रस्टवर्दी आहे का नाही, ह्याच्यावर हो. आपलं टिकल का नाही, हे कसं बरोबर. ओळखायचं? आता याच्यामध्ये भरपूर सारे फॅक्टर्स आहेत ओळखायचे. आता जेवढे मला माहिती तेवढे सांगतो, बाकीचे बी भरपूर असू शकतात. मी माझ्या आयुष्यात जे अनुभवले ते सांगतो. तर कधी क्रॉस चेक करताना मुलीला विचारायचं की बाबा, आपल्याकडे समजा 1 लाख रुपये आले, तर तुला काय पाहिजे? तर ते काय मागते, इन्व्हेस्टमेंट म्हणते, घर घेऊ म्हणते, का आपण ते पैसे कुठेतरी बिझनेसमध्ये लावू म्हणते. दुसरी गोष्ट की तिचा स्वभाव, तुमच्या आईवडिलांबद्दल तिचे काय विचार आहेत. तुमची आई समजा उद्या लग्न झाल्यावर तिच्या आईवडिलांचा ती किती आदर करते, त्याच्यावरून ठरवतं की आपल्या आईवडिलांचा किती आदर करेल. बोलायला कशी आहे मुलगी, म्हणजे कसं बघा, काही लोक मुली तोंडावर गोड बोलतात, मागं असं काहीतरी वेगळं बोलतात, तर त्या मुलींचा काही फायदा होत नाही पुढं. आणि त्याच्यानंतर सोशली किती ॲक्टिव्ह आहे ती मुलगी, समजा इंस्टाग्राम, फेसबुक, भरपूर साऱ्या असं ज्या मुली असतात कंटिन्यू त्याच्यावरच असतात. तर आणि तुम्ही जर ॲक्टिव्ह नसताल तर तुमच्यामध्ये ते कोऑर्डिनेशन होणार नाही त्याचं, असं मला म्हणायचं. मग ह्या गोष्टींमध्ये समजून जातं की ट्रस्टवर्दी आहे का नाही. आणि आपलं एक इंटरनल फिलिंग असते, तुम्हाला तेवढं आता एक गट तुमचं 21 वय पूर्ण झाल्यावर ॲटलिस्ट तुम्हाला तेवढा अंदाज पाहिजे समाजातील, की तुम्ही जर एखाद्या बसमध्ये बसले तर तुम्हाला कोण कळलं पाहिजे की कोणा शेजारी बसायचं, असं तुम्हाला माहीत पाहिजे. थोडक्यात सांगायचं काय की आपण कोणाबरोबर बोलतोय, मग तो माणूस आपल्याकडून काय अपेक्षित करतोय, तुम्हाला एक 2-2.5 तासामध्ये ते समजून जातं बोलण्यातूनच. बरोबर आहे. तेवढी ओळखायची तुमची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे. आणि दुसऱ्या काही जास्त फॅक्टर्स, एवढ्याच फॅक्टरमध्ये तुम्ही समजू शकता. सो सर, हे सगळे फॅक्टर्स तर तुम्ही सांगितले, पण मेजर प्रॉब्लेम आज येतोय की मुलांचे लग्नच होत नाही. आणि जरी एखादी म्हणजे ऑप्शन्सच नाही आहेत मुलांना जास्त, हार्डली 2-3 स्थळ येतात, आणि त्याच्यात जर तुम्ही एवढे जे क्रायटेरिया सांगितले ते जर एखाद्या मुलाने बघायला प्रयत्न केले, तर ते जे पण मिळाले मुली लग्नासाठी ते सगळे रिजेक्ट करून बसतील. काय सांगाल तुम्ही? आता हे बघा, आजकाल मुलं काय करतात, कुठेतरी 15-20 हजारात जॉबचं ट्राय करतात. ठीक आहे, तुम्ही करा जॉब, पण तुम्ही तुमच्या अर्ली एजमध्ये 18-19 मध्येच तुम्ही काहीतरी तुमचं स्वतःचं करायला चालू करा. तुम्ही सोशल मीडियावर ग्रो व्हा, तुम्ही बिझनेस करा. ॲटलीस्ट चहाची टपरी सुद्धा तुम्हाला आयुष्यात खूप मोठं बनवू शकते. आज तुम्ही उदाहरणं पाहता, तर तुम्ही नोकरीच्या मागं लागू नका. नोकरीमध्ये तुम्ही जास्त मोठे होणार नाहीत. जर तुमच्याकडे स्किल्स असतील तर 100% तुम्ही पुढं जाताल. मग तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या की तुम्ही आधी किती कॅपेबल आहात, तर तुम्ही पुढच्याकडून तशा गोष्टी ॲक्सेप्ट करू शकता. नाही तर मग तुम्हाला कॉम्प्रोमाइजच करावं लागेल. जे आपण गोष्टी सांगितल्या त्या कॉम्प्रोमाइज साईडला सोडून मुलगी बघावं लागेल. पण त्याचाही पुढं जाऊन जर मुलगी चांगली असेल, जर तुमच्यातले काही गुण मिळत नसतील आणि त्या मुलगी चांगली असेल, तर संसार तरीही चालतो. पण तुमच्या काहीच नसेल, मुलगी जर थोडी ॲक्टिव्ह चालू असेल, तर मग तुमचा संसार तर लागला संसार. ओके. सो सर, ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की फॉर एक्झाम्पल जर मुलगी चांगली कमवते घरामध्ये, पळून जाऊन लग्न केलं आणि त्यामध्ये मुलीचा पगार जास्त आहे मुलापेक्षा, म्हणजे मुलगा चांगला कमवत नाही, मुलगी चांगली कमवते, त्या केसमध्ये काय होतं? त्या केसमध्ये बघा, आता तुम्ही किंवा आम्ही समजा जे कमवतो, ते घरी पैसे देताना आई वडिलांकडे आपण काय म्हणतो, आपलं पैसे आपल्यासाठी काहीतरी करा. ज्यावेळेस एक मुलगी कमवते तर माझे पैसे मी कमवते, आणि हा मी पण आहे ना, तो सगळ्यात जास्त वाईट असतो. मुलीने 10,000 रुपये का कमवणं, पण मी कमवले, मी आता माझ्या पायावर उभा आहे, मला आता कोणाची गरज नाही, हा समज आहे, हा चुकीचा आहे. एक मुलगा असतो तो 1 लाख रुपये कमवतो महिन्याला, पण एक मुलगी 10,000 रुपये कमवले तरी तिचा मीपणा जात नाही. तर ते मुलींनी सोडलं पाहिजे.
आपला संसार आहे, तू 10,000 20,000 रुपये कमवतो, लाख रुपये कमवतोय, मिळून करू. मिळून करू. हा जर तुमचं Attitude. मेंटॅलिटी असेल तुमची ही, हम्म. तर 100% तुमचं पुढं हे होऊ शकतं, चांगलं होऊ शकतं. ओके. सो याच्यामध्ये सर अजून काही दिसतं का तुम्हाला पॅटर्न्स, की मुलींबद्दल स्पेसिफिकली, की मुली फसवतात किंवा मुलं पण फसवतात, म्हणजे असं फसवेगिरी पण खूप चालू आहे, की हो, पळून चालू आहे. जाऊन नेतात, नंतर धोका दिला जातो. हो, आहेत असे घडतात की लग्न झाल्याच्या नंतर 2-3 वर्ष किंवा 6 महिने सोबत राहतात, पण परत एक त्या मुलीला जा म्हणतात घरी. आम्हाला लिटरली एक मुलीचा कॉल आलता. ते म्हटले की मला लग्न झालं आणि आज कंटिन्यू आमच्या रानात काम करायला लावलं जातं आणि ह्याच्या घरी चांगलं असून रानात काम करायला त्रास दिला जातो. काहीच कुठलंच गोष्टींचं असं हसून खेळून बोलत नाहीत माझ्याशी घरचे पण, आणि मी वेगळ्या जातीची म्हणून मला कोसलं जातं, असं त्याच्यामध्ये घडत होतं. तर मी त्या मुलीला सल्ला एवढाच दिला की हे बघ, आता हे सगळं तू केलंय, तू त्या कोणाकडे बघून केलं, त्या मुलाकडे बघून. त्या मुलाला एकदा व्यवस्थित बोल, काय परिस्थिती बोल, नाही तर विषय सोडून दे, डायरेक्ट तुझ्या घरी जा किंवा तुझ्या आयुष्यात ती मोठी होती, 27-28 वर्षाची होती, तू निर्णय घ्यायला तेवढी कॅपेबल आहेस, कुठेतरी तुझं शिक्षण झालंय, तू काहीतरी कर. पण घरी एवढं चांगलं असताना जर तुम्ही त्या मुलीला अशी वागणूक देताय तर ती चुकीचं आहे. एक मुलगी तिचं आई वडील सोडून, तिचं सगळं सोडून तुमच्याबरोबर जर येत असेल तर तुम्ही तिला तिच्या कास्टवरून हिणवणं चुकीचं आहे. सो त्याच्यामुळे सर जे पण आता मुली पळून आलेत किंवा पळून जाण्याचा विचार करतात, त्यांच्यासाठी लीगल मार्ग काय सांगाल, की लीगल प्रोसेस काय असते आणि कशी लीगल प्रोसेस फॉलो केली पाहिजे त्यांनी? हा बघा, तुमचं जर प्रेम प्रकरण असेल तर माझा असा सल्ला आहे, चॅनलवर पण माझ्या सांगतो, की तुम्ही रजिस्टर मॅरेज करा. Okay. त्याला कारण आहे. आणि दुसरा असा ऑप्शन आहे तुम्हाला स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये कोर्ट मॅरेज. आता कोर्ट मॅरेज जे असतं ते कोर्टात नाही होतं, ते सब रजिस्टर साहेबांपुढं होतं. पण त्याच्यामध्ये तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं. नोटीस पिरियड असतो. नोटीस पिरियडमध्ये नोटीस ती तुमच्या घरी जाते. त्याच्यावर जर घरच्यांचं व्हॅलिड ऑब्जेक्शन असेल तरच लग्न कॅन्सल होतं. जर ऑब्जेक्शन नसेल तर तुमचं लग्न होतं आणि तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं मॅरेज सर्टिफिकेट भेटतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये विधी परफॉर्म केला जात नाही. दुसरीकडे गोष्ट आहे रजिस्टर मॅरेज. हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 अंतर्गत सेक्शन 7 मध्ये जे सेरेमनीज आणि रिच्युअल्स परफॉर्म आपण करतो, सप्तपदी, फेरे घेणे, होम, अग्निपुढे, हे केल्याच्या नंतर आपल्या धर्मामध्ये आणि सुप्रीम कोर्टने सुद्धा सांगितले, इव्हन तुमच्याकडे हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये सर्टिफिकेट नसेल पण तुमचा विधी परफॉर्म असेल आणि त्याचे फोटो तुमच्याकडे असतील तरी सुद्धा तुमचा विवाह हा लिगल आहे. मग ह्या दोनमध्ये करायचा कोणता? तर मग प्रेम प्रकरण असल्यामुळे कोर्ट मॅरेज 2 महिने 1.5 महिने तुम्ही थांबू शकत नाही. नोटीसचं घरी गेली चुकून किंवा डिस्प्ले नोटीस ऑफिसमध्ये लागते तर तुमचं लग्न काय होणार? घरचे तर करून देणारच नाहीत. आपल्याकडे ग्राउंड रियालिटी सगळ्यांना माहिती. मग मी असा सल्ला देतो की घरचे ऐकणार नसतील तर इन्स्टंट रजिस्टर मॅरेज करा. रजिस्टर मॅरेज केल्याबद्दल तुम्हाला विधीचं सर्टिफिकेट भेटतं, प्लस नवरा आणि बायकोचा दर्जा तुम्हाला त्याच वेळेस भेटतो. मग ह्याचा फायदा पुढे जाऊन असा होतो की समजा जर पोलीस स्टेशनला गेलं, मुलीला समजा केलंच वेगळं, मुलीचं ऐकलंच नाही, दबाव आणला, काय झालं, केलंच वेगळं, मग तुम्ही कोर्टामध्ये जाऊन JMMC कोर्टामध्ये सेक्शन 100 मध्ये सर्च वॉरंट इश्यू करू शकता आणि त्या मुलीला कोर्टात घेऊन स्टेटमेंट घेऊ शकता. ह्याच्यामध्ये ती तुमची मुलगी येऊ शकते बायको म्हणून. पण कोर्ट मॅरेजमध्ये जर रजिस्ट्रेशन केलंय फक्त आणि लग्नच नाही झालं तर तुम्हाला अधिकार नाही त्या मुलीला महागारी वापस घेण्याचा. ओके. अधिकार आहेत पण कोर्ट त्याला तेवढं व्हॅल्यू देत नाही. मग ओके. सो सर जाता जाता काय मेसेज द्याल माझ्यासाठी किंवा ऑडियन्ससाठी? तुमच्यासाठी तुमचं काम भरपूर चांगलं आहे. तुम्ही जे समाजामध्ये आता बघा, व्हिडिओ बनवणं म्हणजे काय असतं, आम्ही व्हिडिओ बनवतो, बाकीचे भरपूर सारे व्हिडिओ बनवतात, पण तुमचं पॉडकास्ट म्हणजे त्याला एक क्रॉस चेकिंग आहे. जे व्हिडिओमध्ये भरपूर सारी इन्फॉर्मेशन सोशल मीडियावर सध्या आहे ती कितपत खरी आणि कितपत खोटी हे अशी चर्चा केल्याशिवाय लोकांना समजत नाही. भरपूर सारे अफवा असतात, भरपूर सारे व्हिडिओ येत असतात, भरपूर सारा कंटेंट असतो, पण ऑथेंटिक काय आहे हे एक तुमच्या नामचा एक थोडंसं संबंध आल्याशिवाय होत नाही. आणि आम्ही जेव्हा इथं येतो तेव्हा ज्या गोष्टी समाजामध्ये खऱ्यात तेवढ्या आम्ही तुम्हाला सांगतो. मग ह्या चर्चेमध्ये लोकांना शिकण्यासारखं भरपूर भेटतं की बाबा असं असं आहे, हा व्हिडिओ खोटा आहे, हा खरा आहे, कोण ऑथेंटिक काम करतंय कोण नाही करतं हे समजून जातं. मग तुमचं कार्य एकदम चांगलं आहे. असेच भरपूर जे कंटेंट क्रिएट करतात किंवा असे सोशल जे लोक आहेत त्यांना बोलवत चला, त्यांच्याशी चर्चा करत चला आणि लोकांना भरपूर सारं शिकायला तुमच्याकडून मिळत राहतं. त्यामुळे तुम्ही असे व्हिडिओ बनवत चला. असं थँक्यू सो मच सर. परत एकदा खूप लांबून तुम्ही आलात पॉडकास्टसाठी. थँक्यू सो मच परत एकदा. धन्यवाद.